धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचा पारोळा चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन। धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पारोळा चौफुली येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। हमाल कामगारांना किमान वेतनाची हमी, ओळखपत्र वितरण, आरोग्य व विमा योजना लागू करणे, हमाली दरवाढ तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेने हे आंदोलन पुकारले होते। आंदोलनाच्या वेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। हमाल कामगारांना न्याय द्या, आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आली असून त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। दरम्यान रस्ता रोकोमुळे वाहन चालकांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। 2026 मध्ये आम्ही शासनाने जो आमचे जो कायदा काढला तो शासनाने रद्द करावा। संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कायद्याची निर्मिती झाली पाहिजे। एक जरी कामगार असला त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला पाहिजे। शासकीय धान्य गोदामामध्ये जी कंत्री पद्धत करतात ती कंत्री पद्धत बंद झाली पाहिजे। कारण का 2-2, 3-3 महिने आमचे पगार होत नाही। शासकीय धान्य गोदामाच्या कामाची मजुरी आम्हाला वाढून मिळाली पाहिजे। 10 तारखेच्या आतमध्ये शासकीय धान्य गोदामाचा पगार झाला पाहिजे। सरकारने महाराष्ट्रामध्ये जे कायदे काढलेले हे कायदे रद्द झाले पाहिजे। दुसरी गोष्ट माथाडी मंडळाची लेवी वाढली पाहिजे। आज आम्ही कष्ट करतो, घाम घालतो आणि आम्हाला शेवट म्हातारपणामध्ये काही नाही। या ठिकाणी आमदार खासदार हे एकदा निवडून गेले म्हणजे यांना पेन्शन मिळते। आम्ही कष्ट करून 50-50, 60-60 वर्ष आम्ही कष्ट करतो तरी आम्हाला पेन्शन का नाही? या ठिकाणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे ही आज आमच्या मागण्या आहे। जर शासनाने याची दखल घेतली जर नाही आम्ही पुढचं आंदोलन हे जाऊ दे, आम्ही आज रोडवर बसतो पण पुढचं आंदोलन आम्ही जेल भरो केल्याशिवाय राहणार नाही। शासनाने याची नोंद घ्यावी ही विनंती। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।